तुका म्हणे माझे हेची सर्व तू
हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख हार गळा तुळसी हार गळा हाते पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा हाते पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा हाते पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा हाते पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान
हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबा हे बघ कृपया हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुकृताची जोडी
सुखाची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा शिव सांगे गिरते प्रति शिव सांगे गिरते प्रति शिवा सांगे गिरते प्रति शिव सांगे गिरते प्रति राम नाम उत्तम गति 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 असो अधम चांडाळ असो अधम चांडाळ असो अधम चांडाळ असो अधम चांडाळ नामे पावन होई मूळ नामे पावन होय 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 मूळ नाम साराचे पैसार नाम साराचे पैसार नाम साराचे पैसार नाम साराचे पैसार भव सिंधू तरी पार 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 नाम कृष्णाचे कृष्ण नाम कृष्णाचे
श्रीरामकृष्णाचे एका जनार्दनी वरिष्ठ एका जनार्दनी वरिष्ठ जनार्दनी वरिष्ठ एका जनार्दनी वरिष्ठ एका जनार्दनी वरिष्ठ असो अधाता शिव सांगे गिरिजापती शिव सांगे गिरिजापती शिव सांगे गिरिजापती शिव सांगे गिरिजेप्रती शिव
शिव सांगे गिरजे प्रती राम नामे उत्तम गती हो काधम चांडाळ नामे होय नामे पावन होय कोळ
नाम साराचे पैसार भव सिंधू तरी पार एका जनार्थ श्रेष्ठाचे पैश्रेष्ठ एका जनार्दनी वरिष्ठ ओका धम चांडाळ नामे पावन होय कुळ पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जनानी पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखे सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा हे दुःख भंजन मारुती नंदन
शिवचंद्रमोळी इंद्रमाथा मुकुटी धळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक कमलापती माझी रंकाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी सुरेगाव सर्व ग्रामस्थ भगवान अमृतेश्वर महादेवाच्या दरबारात सेवेचा योग सर्वात मोठा पर्वकाळ महाशिवरात्री त्या निमित्तानं ज्ञानदान विठ्ठला 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 आणि प्रसाद काय महाराज प्रत्येक 15 दिवसाला प्रदोष होतोय प्रसाद असतो आता 3 दिवस तर रेग्युलर पर्व काळाचे सगळ्यात मोठा पर्व काळ आणि आजचा प्रसादाचा ज्यांना योग आलाय श्री जगन शंकर कापसे बरोबर आहे ना श्री नवनाथ साहेबराव दाभाडे समस्त ग्रामस्थ योगदान सुरेगाव आणि बाकीचं सगळंच नियोजन करावं लागतं सगळ्यात अवघड गोष्ट असेल तर धर्माचा मंडप उभं करणे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल बाकीचे मंडप उभं करणं वेगळं आहे सोपं नाही सोपं ते नाही पण धर्माचा मंडप उभं करणं म्हणजे आम्ही काल इथून कार्यक्रम गेलो ना पुन्हा त्यांना ते सगळे मंडळी इथं सेवाय महाराज ती भगवंत काय फक्त आपल्याला फोटो मध्ये आपण आलो म्हणून आपणच सेवा केली असं काही नाही त्याचा कॅमेरा बंद नसतो कधी आपल्याला वाटतं असं त्या शेड मध्ये फक्त ठराविकच लोक येतील सेवा करणारे कुठे गेले सगळ्याची नोंद भोले बाबाकडे असते विठ्ठला 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 तो काय असा तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता राज्यापुरता चक्रवर्ती म्हणलंय तो कसा आहे शिव भोळ चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळ चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम सर्व ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्यानं हा मोठा सोहळा यज्ञ होतोय तुमच्याकडे पाठी काकडा झालेला आहे मिरवणूक झाली वाटतं ना भजन झाले आणि आता कीर्तन आणि परत प्रसाद सर्व भजनी मंडळ हे सगळं सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांचा हे सगळं कृपा आहे आपल्या भागावर त्यांचं वैभव आहे बाबाजींची कृपा आहे आपल्यावर कारण संतांच्या कृपेशिवाय कोणताच यज्ञ होत नाही महाराज
काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. हो साधा काला होणार नाही त्या संतांशिवाय बरं म्हणतात. म्हणजे तात्पर्य सर्व आज काय रथी महारथी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सिस्टीम सगळी प्रसन्नता आहे. महिला भजनी मंडळ सर्व समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती करू भोले बाबांच्या कृपेने आपण थोड्या वेळ सेवा. विठ्ठल वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. आपल्या धर्मशास्त्रानं तसे देव भरपूर आहेत. काही केलेले देव असतात, काही झालेले देव असतात, काही बनवलेले देव असतात. आपण देव होतो ना कधी कधी. तुम्ही देव झाले नाही का हळद लावल्यावर? पण झाले ना कधीतरी बोट घालून मंदिरात पार मग हळद लावेल तोपर्यंत. केलेले देव आपल्याकडे जर पूजा असली मग गुरु आवाहन करतो ना, पानावर सुपारी ठेवतो, गणपतीचं आवाहन करतो का नाही? संस्कार आहे ते. कार्यक्रम झाला, सगळा कार्यक्रम झाला, पाहुणे मंडळी पान खात होते, सगळे म्हणले पण सुपारी नाही. पोरं म्हणले आहे ना, म्हणले घरामध्ये चौरंगावर सुपारी चालली, सुपारी आणखी त्यामध्ये शास्त्रांना 5 शक्ती सांगितलेल्या आहे. पंचदेवता, गणपती बाप्पा, जगदंबा माता, भगवान सूर्यनारायण, भगवान भोले बाबा आणि भगवान विष्णू. विठ्ठल ही अनादी आहे. हे भगवान भोले बाबाची आई वडिलांचं काय नाव? भगवान भोले बाबाच्या आई वडिलांचं काय नाव? कोणीच बोलत नाही, कोणाला माहिती नाही असंही नाही. गणपती बाप्पाच्या वडिलांचं नाव सांगा. नाही सांगणार तुम्ही. अनादी आहे. कारण रामायणामध्ये तुलसीदास महाराजांनी भगवान शिव पार्वतीच्या विवाहाचं वर्णन केलं. मग त्याच वेळेस सुद्धा विवाहाच्या अगोदर गणपतीचं पूजन केलं. विठ्ठल याचा अर्थ गणपती अनादी आहे. फार मोठं प्रमाण आहे, फार मोठं प्रमाण. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी ज्योती. वेद प्रतिपाद्य आहे. म्हणजे हे जे तत्व आहे हे अनादी आहे. याला काही सांगता येणार नाही कधीच आहे. जेव्हा कोठेच नव्हते काही. हो, म्हणजे फार मोठ्या महापुरुषांचे प्रमाण, संतांचे प्रमाण आहे. हे तत्व एक आहे. मूळ कार्य करता हे यदा यदा हि धर्मस्य. देवाचे जन्मस्थान, देवाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे, देवाचे जन्मस्थान, देवाचे जन्मस्थान, देवाचे जन्मस्थान. उकार तो विष्णू मकार महेशू नारियेला, मकार महेशू नारियेला, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू
जाणीवेचा मकार महेशाचा मकार महेशाचा जाणीवेचा. ओंकारामधून यांचं सगळं प्रगट झालेलं आहे. ओंकार म्हणजे निर्गुण ब्रह्म, या विश्वाचं मूळ ब्रह्म ओंकार. त्या ओंकारापासून सगळं हे प्रगट झालेलं आहे शक्ती. हा म्हणून गणपती बाप्पा अनादी आहे, शक्ती सुद्धा अनादी आहे. आपण शक्तीची पूजा करतो ना, जगदंबा मातेची. नाथ महाराजांनी सांगितलं ना, अनादी कशी जगदंबा. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोधा परडी घेऊनी आली, बोधा परडी घेऊनी आली, बोधा परडी घेऊनी आली. बोधा ज्ञानाचा पाजळती, बोधा ज्ञानाचा पाजळती, बोधा ज्ञानाचा पाजळती, बोधा ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्तनाथी उदो उदो भक्तनाथी. गोधाये वो जगदंबे, गोधराये वो जगदंबे, गोधराये वो जगदंबे, गोधराये वो जगदंबे. अनादि निर्गुण प्रकटनी भवानी, अनादि निर्गुण प्रकटनी भवानी. महिषासुर मर्दनाला गे, महिषासुर मर्दनाला विविध तापाशी करावया जाणवी, विविध तापाशी करावया जाणवी. भक्ताला की तू बाबाची निर्वाणी, ऐसा जोगवा जोगवा मागे, ऐसा जोगवा जोगवा मागे, ऐसा जोगवा जोगवा मागे. वा, परफेक्ट प्रमाण, परफेक्ट प्रमाण. अनादी निर्गुण. निर्गुणाचं काही सांगता येईल का? काही सांगता येणार नाही. निर्गुण ब्रह्म ते व्यापक आहे, नाही का? अनादी निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. गणपती बाप्पा अनादी आहे, आई साहेब अनादी आहे, भगवान सूर्य नारायण अनादी आहे. सांगता येईल का कोणाला जन्म तारीख? तो कधी शेळा होतो का? कधी ताजा होतो का? तद्विधी प्रणिपाते परी प्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानीनस्तत्व दर्शना. भगवान परमात्मा कृष्ण अवतार अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे हे ज्ञान मी पुरी सूर्याला दिलंय, मनुला दिलं, विश्वांकुला दिलं. काय राव म्हणले, मेवण्याचा नातं होता ना. अरे सूर्य कधी जा म्हणले, मनु कशी जा. भगवंतांना सांगितलं, तुला आठवत नाही, मला सगळे जन्म आठवतात. याचा अर्थ भगवान सूर्य नारायण अनादी. विठ्ठल भगवान विष्णू अनादी. कोणते पुराण पहा, मोठं प्रमाण माऊलीचं प्रमाण. नेनो ब्रह्म मार्ग सो नेनो ब्रह्म मार्ग उघडे पंढरपुरारी, उघडे पंढरपुरारी आले. भक्त पुंडलिकादे गाले, पुंडलिकादे धले. विठेवारी तो हा विठोबाची
नेनो ब्रह्म मार्ग चुकले, ब्रह्म व्यापक आहे म्हणजे अनादी आहे. आता राहिले भोले बाबा, ज्यांचा आज सोहळा आहे नाही का. भगवान भोले बाबाचा सोहळा, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे भगवान भोले बाबा नाही का. भोळा शब्दाचा अर्थ शुद्ध, पवित्र. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे. आपण भोळ्याचा अर्थ व्यवहारात म्हणतो, येडा येतो, त्याला काय व्यवहार कळत नाही. अध्यात्मामध्ये म्हणजे पूर्ण शुद्ध, अति शुद्ध, शुद्ध तत्व, ब्रह्म तत्व. भगवान भोले बाबा तर सगळे जे लिंग निर्माण झालेले, ज्योतिर्लिंग ते सुद्धा प्रगट झालेले भगवान भोले बाबाच्या साधनेतून ते प्रगट झालेले. म्हणजे भगवान भोले बाबा सुद्धा अनादी आहे. जुने मंडळींना विचारा, भगवान भोले बाबाची जन्मतारीख कुठं सांगता येईल का बा? कुठं सांगता येणार नाही, कोणत्याच शास्त्रात नाही. फक्त प्रमाण वापरले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदी, आदी शब्द सुद्धा त्या अर्थी बर का. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. कावडी के तरी भाती, कावडी के तरी भाती, कावडी के तरी भाती. मिळाली संत माती, मिळाली संत माती, मिळाली संत माती, मिळाली संत माती. त्याचे चरण राजवंदुरे, 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 त्याचे चरण राजवंदुरे. शिवानामाची तळमुखी कापडिया रे, शिवानामाची तळमुखी सेवा कापडिया रे, शिवानामाची तळमुखी सेवा कापडिया रे, शिवानामाची तळमुखी सेवा कापडिया रे, शिवनामाची तळमुखी कापडिया रे, शिवनामाची तळमुखी सेवा कापडिया रे, शिवानामाची तळमुखी कापडिया रे, शिवनामाची तळमुखी कापडिया रे, कापडिया रे. लय गोड प्रमाण, माऊलीचं प्रमाण, ज्यांच्या दरबारात आहोत त्यांचंच प्रमाण आहे. ओम नमो शिवादी. कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्यांचे चरण रज बंधुरे. शिव नाम शीतळ मुखी सेविपा. आपल्यामध्ये आपल्याला सांगतात, माऊली तुम्हाला जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, काळाच्या मुंडक्यावर जर पाय द्यायचा असेल, काळाला जर पळून लावायचं असेल, तर भगवान शिवाचं नामस्मरण करावं लागतो. दड 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 दुड 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 दुड, दड 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 दुड 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 दुड, दड 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 दुड 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 दुड. मला सुटला कळी काळा बापुडिया रे, फळ सुटला कळी काळा बापुडिया रे, फळ सुटला कळी काळा बापुडिया रे, फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनामाची तळमुखी सेविका कापडिया रे, 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 कापडिया रे. काळ
महाकाळा पुढं काळ काय करीन, महाकाल बाबा पुढं काळ काय करीन नाही का. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. म्हणून शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे माऊली ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायामध्ये आपली परंपरा सांगतात. भोले बाबाजी यांनी गुरुगीता वाचली असेल ना, हाच विषय सगळा. भगवान परमात्मा पार्वती मातेला हा प्रसाद ज्या वेळेस देतात, जो आपल्याला गुरुवर्य परमपूज्य महाराज बेटावर दुर्गाष्टमीला नवरात्रामध्ये वर्षातून एक दिवस जो अनुग्रह देतात, तो अनुग्रह विषय विठाला 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 स्पष्ट सांगितलं गुरुगीतेमध्ये. तुझं हे निमित्त आहे म्हणले, पार्वती मातेचं हे निमित्त आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, पण हे जगाच्या कल्याणाकरता आहे. अर्जुन हा निमित्त आहे, वासरू हे निमित्त आहे, पण दूध सगळ्यांना आहे ना. वासरू हे निमित्त आहे पानवाला, अर्जुन हा निमित्त आहे. तसं पार्वती माता निमित्त आहे, पण ते ज्ञान आज जसंचे तसं गुरुगीतेच्या निमित्तानं, ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं आपल्या समोर तसंच आहे महाराज. तेच ज्ञानदेवा सार तुझविले, ज्ञानदेवा सार तुझविले, ज्ञानदेवा सार तुझविले, ज्ञानदेवा सार तुझविले. हरी गाणी प्रसादे निवृत्ती दातार, हरी प्रसादे निवृत्ती दातार, हरी प्रसादे निवृत्ती दातार, हरी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार तुझविले, ज्ञानदेवा सार तुझविले. निवृत्ती प्रसादे सामान्य प्रसाद नाही हा. इथं सामान्य प्रसाद अर्थ नाही घ्यायचा. इथं ज्ञान, परंपरेनं आलेलं ज्ञान. ज्ञान देव तू कैवल्यम नाही ज्ञानेन सदृश्यम. ज्ञान देवा सार सोजविले. कारण कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता, भक्ती पंथ बहुसोपा. भगवंताला माहितीये आता कलियुग केवळ आधार, नाम आधारा. आणि मग भगवान परमात्मा सर्वसामान्य जीवाच्या कल्याणाकरता, आपलं जीवन कृतार्थ होण्याकरता आई साहेबाच्या निमित्तानं आपल्याला प्रथम चरणातून सांगतात. शिव सांगे गिरजे प्रती, शिव सांगे गिरजे प्रती, शिव सांगे गिरजे प्रती, शिव सांगे गिरजे प्रती. राम नाम उत्तम गती, राम नाम उत्तम गती, राम नाम उत्तम शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. प्रथम चरणातून भगवान भोले बाबा शक्तीला, पार्वती मातेला सांगतात. शिव सांगे गिरजे प्रती, राम नामे. हे अनुभव घेऊन सांगतात का निवळ सांगतात? स्वतः भजन करून सांगतात का निवळ सांगतात? अनुभवाले अंगाते या जगातीत असे, ते या जगातीत असे, ते या जगातीत असे. अनुभवाले अंगाते या जगातीत असे,
या जगाले तरते या जगाले अनुभव आले अंगा अनुभव आले अंगा या जगाले तरते या जगाले भोले बाबा भजन कोणाचं करतात हा प्रश्न आहे आपला. भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय ओ राम तुझी सदा शिवा राम तुझी सदा शिवा भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी स्वतः भजन केलं. भजन करी महादेव राम पूजी हे एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भांडणं आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये अजिबात नाही. त्यांच्यामध्ये काहीच नाही. तत्वच एक आहे. ते मूळ वस्तूच एक आहे. आपल्यामध्ये आमचे भोले बाबा मोठे, इकडं आपण आमचे पांडुरंग मोठे नाही. एकच आहे. एक एकाचे हृदय गोडी. अरे पांडुरंग परमात्म्यानं तर डोक्यावर घेतलंय त्यांना. काय त्यांच्यामध्ये किती प्रेम आहे एकमेकांचं नाही का. रामेश्वरचा प्रसंग भगवान प्रभू रामाचं रोजचा नित्य नेहमी भोले बाबाची पूजा केल्याशिवाय पाण्याला सुद्धा स्पर्श करायचा नाही. पाण्याला राम पूजी सदा शिव. तिथं पूजा करायला शिवलिंग नव्हतं ना वाळू मध्ये. रामेश्वरला समुद्राच्या कडेला गेले. तिथून पुढं सेतू बांधायचा. त्याच्या अगोदरची एक परिस्थिती. मग शिवलिंग नाही ना काय करायचं. बाकीचे वानर तडफडायला लागले. भगवान परमात्मा काही फळं घेना, मुळं घेना, पाणी घेना, काहीच घेना. बाकीच्यांना तरी कसं घेता येईल. मग हनुमंतरायने एक युक्ती केली का म्हणले मी काशीला जातो. काशीहून भगवान परमात्म्याचं शिवलिंगच घेऊन येतो म्हणले. चालेल म्हणले. वा वा वा. हनुमंतरायाला असं वाटले बाकीचे किरकोळे मी शक्तिशाली मी घेऊन येतो म्हणले नाही. गेले हनुमंतराय उड्डाण केले आणि तिथं गेल्यानंतर त्या वातावरणामध्ये काशीच्या वातावरणामध्ये भगवंताचं भजन करता 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 तिथं बराच काळ गेला. विठ्ठल हनुमंतरायला यायला उशीर झाल्यामुळे वानर तडफडून मारायला लागले. म्हणजे आता काहीतरी युक्ती करा प्रभू. मग वाळूचं शिवलिंग केलं आणि त्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर हनुमंतराय आले शिवलिंग घेऊन. त्यांना फारच वाईट वाटलं. एवढं मोठं काम माझ्याकडे दिलं, एवढं मी लांबून घेऊन आलो, माझ्या अगोदर तुम्ही शिवलिंग केलं. नाराज झाले हनुमंतराय. नाराज होऊ नको म्हणले. त्यावेळी शिवलिंगाचं तिथं प्राण प्रतिष्ठा केली. त्याचं नाव ठेवलं रामेश्वर. स्वतः भोले बाबा सांगता शिव सांगे गिरजे प्रती राम नामे उत्तम गती. म्हणजे काय आपण श्रद्धांजलीच्या टायमाला म्हणतो ना गेल्यावर त्याला उत्तम गती प्राप्त व्हावी. कैलासवासी म्हणतो त्यावेळेस, मग स्वर्गवासी म्हणतो म्हणावंच लागत. पण गेल्यानंतर उत्तम गती नाही, असताना जीवनमुक्त अवस्था. असो ऐसा कोठे आठवची नाही देहेची भोगू देही अवस्था. आणि आपण प्रत्यक्ष पाहिलं 105 वर्षाच्या वयामध्ये उभं राहून कीर्तन करणं तुम्ही महाराष्ट्रात कुठं पाहिलंय का? पाहिलं असेल तर इथे येऊन सांगा.
विठ्ठल विठ्ठल कोणती अवस्था आहे 105 वर्षाच्या वयात उभं राहून कीर्तन त्या वयाचे महात्मे आजही कीर्तन करतात आज आहेत पण बसून करतात गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या कीर्ती जगमाती हो राहिल्या कीर्ती जगमाती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या कीर्ती जगमाती हो राहिल्या कीर्ती जगमाती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या कीर्ती जगमाती राहिल्या कीर्ती जगमाती हो गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर विभूती राहिल्या कीर्ती जगमाती हो राहिल्या कीर्ती राहिल्या त्या कीर्ती जगा माझीवा त्या काळात काही मंडळी म्हणायचे बाबा तुम्ही आता बसून कीर्तन करा बरेच आळंदीचे महात्मे बसून कीर्तन करतात म्हणले बाबा म्हणले तुम्ही मला बसवायच्या मागे दिसतात म्हणले बसला का तो बसलाच म्हणले विठ्ठल शिव सांगे गिरजे प्रती राम नामे उत्तम गती मग कसाही जरी असला पार माऊली सांगतात आता वाल्याचं काय सांगायचं पुराण प्रसिद्ध बोलिले नामे तिन्ही लोक उद्धरती कुळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी रामायण वाले उठलाच नाही एकदा बसल्यावर वाल्याना राम नामाचं चिंतन केलं कसं असलो दुष्कृती जरी झाला म्हणले पण शरण गेला तर क्षिप्रम भवती धर्मात्मा विठ्ठल 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 तो जो शिकारी होता शिकारी करता तो चालला होता तो काही लय माळकरी नव्हता शिकारी करता आला होता दिवस शिवरात्रीचा होता शिकारी करता चालला असा जंगलामधून आणि रस्त्याच्या कडाला असा सुरेगावला त्यानं पाहिलं तिथं भजन चालू आहे भगवान भोले बाबाचा नामस्मरण चालू आहे जय जयकार चालू आहे त्याच्या कानावर भगवंताच्या नामाचा ध्वनी परिणाम करतो बरं का भजन ही काही करमणूक नाही महाराज 2 तासाची हे आहे व्हायब्रेशन वातावरण पवित्र करत असतं भजनाचं सप्ताह म्हणजे कलियुगात यज्ञ कशामुळे पाऊस वेळेवर पडतो सप्ताह कारण बाकीचे यज्ञ कलियुगामध्ये हा मोठा जो सप्ताह होतो ना हा यज्ञ आहे महाराज मग त्यांच्या कानावर भजन ऐकलं हर हर महादेव सारखं त्या मंदिरामध्ये भजन चालू होतं
आणि शिकारी करतात. ओम नमः शिवाय 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 नामस्मरणाचा त्याच्यावर परिणाम झाला महाराज. त्यांना फक्त श्रवणे कीर्तने झाली, ती श्रवण भक्ती एक नंबरला आहे. गेला जंगलामध्ये एक सरोवर पाहिलं मोठं, जंगलामध्ये एका झाडावर जाऊन बसला. पर्व काळ शिवरात्रीचा आहे, जेवायला काही नाही म्हणून उपास घडलेला आहे. जाणून बुजून उपास नाही, फराळच काही नाही म्हणून उपास घडलेला आहे, व्रत घडलेलं आहे नाही का. आणि भजन चालू आहे, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नाद लागला भजनाचा. पूर्व काळाला भगवंताचं नामस्मरण होते, व्रत घडलंय, उपवास घडलाय. आणि ज्या झाडावर गेलाय, सावज कोणीतरी येईन पाणी पिण्याकरता, दिसत नाही म्हणून ते पानं तोडायचे आणि खाली टाकायचे. योगायोगाला झाड होतं बेलाचं. खाली ब्रह्मदेवाना एक ज्योतिर्लिंग स्थापन केलेलं होतं आणि ते बेलाचे पानं त्या ज्योतिर्लिंगावर पडत होते. विठ्ठल 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 सहज घडलंय ना. पर्व काळाला एवढ्या गोष्टी सहज घडाव्या, त्याच्या अंतकरणात बदल झाला महाराज. सेवेला अंतकरणात बदल होतो, त्याचा तमोगुण रजगुण नष्ट होऊ राहिलाय. एवढी पूजा घडू राहिली त्याच्या हातातून. भगवान शंकराचं नामस्मरण चालू आहे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा, आणि पूजा आहे चालू आहे भगवान परमात्म्याची. बेलपत्र चालू आहे सारखं. आणि मग तेवढ्यामध्ये एक हरणी पाण्याकरता आली. हरणी पाण्याकरता आल्यानंतर याला लगेच बाण लावला. हरणीच्या लक्षात आलं, गरोदर होती ती. तिनं सांगितलं, ती मनुष्यवाणीनं बोलायला लागली, विठ्ठल 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 कीर्तन संपलं. तुम्ही माणसाला हरण पुढे बोलत असतात का? ती स्वर्गातली होती, तिला शाप होता. तिला शाप होता म्हणून ती हरणी झाली होती. एकटी नाही, 5 जण झाले होते. विठ्ठल विठ्ठल तिनं सांगितलं, मारू नको. धर्म सांगायला लागली याला. ती हरणी याला धर्म सांगते. अरे म्हणले, मी पहिल्यांदाच पाहिलं म्हणले. एवढं आयुष्यभर शिकार करतो, हरण बोलत असत्या आणि धर्माचं बोलत्यात. धर्माचं बोलत्यात. गरोदरे म्हणले, बछडे म्हणले, माझे दोघं माझे मालक, अजून एक हरणी वाट पाहतात, मला मारू नको म्हणले, मी परत येते म्हणले. देखा असा बराच त्यांचा संवाद झाल्यानंतर पण काय गॅरंटी, वचन दिलेलं आहे. वचन दिलं आहे हरणीला. असे दिव्यवाणीतून बोलते ती. धर्माचा सगळा धर्म त्याला सांगते आणि मग त्याच्या अंतकरणात बदल होतो आणि त्याला तो सोडून देतो. विठ्ठल 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 बाकीचे बी दुसरी हरणी येते, त्यांचाही संवाद होतो. हरिण येतो, ते दोन त्यांचे बछडे, त्यांचा सगळा संवाद झाल्यानंतर त्याच्या अंतकरणामध्ये बदल होतो आणि तिथं त्यांची ती हरणी योनी दिव्य योनीमध्ये प्रगट होतात. त्यांचा शाप दिलेला असतो, तो 12 वर्षानंतर नष्ट झालेला असतो. हे सगळं पाहिल्यानंतर दिव्य विमान आलं आणि ज्यांना हा जो होता ना, याला सुद्धा उत्तम गती प्राप्त झाली. अभंगाच्या 2य चरणाचा
शांती ब्रह्म एकनाथ महाराज द्वितीय चरणात सांगतो असो अधम चांडाळ मराठी शब्द आहे हे आपल्याला सर्वांना कळतात. असो अधम चांडाळ नामे पावन होय कोण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हरी जय जय हे तुमचं प्रेम आहे सुरेगावकरांचं. या हाराला फुलं किती आहे? या हाराला फुलं किती आहे पण दोरा एक आहे बरं का. वा जसे आपण सगळे फुलं आहोत आणि आपला अधिष्ठान दोरा म्हणजे भोले बाबा आहे. फुलांनी दोऱ्याला सोडायचं नाही एवढंच करायचं फक्त. फुलांनी जर दोऱ्याला सोडलं तर काय होईल आपल्याला माहिती आहे ना. आपण सगळे जाणती मंडळी आहोत. अधिष्ठान कळावा, अधिष्ठान कळावा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव भक्ता माझी रावानी ज्ञानी या तुझी. विठ्ठल ही ओवी तुम्ही जी ऐकली ना, हे समस्त ही श्री वासुदेव ही स्थिती प्राप्त केलेले आपले गवंडगावचे कैलासवासी गोपाल गिरीजी महाराज. प्रत्यक्ष अनुभवलंय आपण. ही स्तुती नाही महाराज. बराच काळ आपल्याला संगती मिळाली ज्यांची समोर बसत होते. असे समोर एवढा मोठा अधिकार असताना समोर कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर. कळसाची साथ नाही ती, कळसाची प्रचिती. तिथं गेल्यानंतर दिसतंय ती एक दिसतंय. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले. काम क्रोध आम्ही वाहिले. आवडी धरिले पायास सवे. आवडी धरिले पायास वे. आता कोण पाहे मागे परतोनी. आता कोण पाहे मागे परतोनी. प्रत्येकाला एक दिवस जावाच लागतोय. पण जाण्यात फार फरक आहे महाराज. कळस करून गेले, आपलं जीवन कृतार्थ झालेलं आहे. शहाणे माणसं काम संपल्यानंतर थांबत नाही महाराज. आता इथं प्रसाद झाल्यावर कोणी थांबन का? आणि जर थांबला तर असे महात्मे गाडी येण्याच्या अगोदर वळकुटी तयार असतील महाराज. मरणाधी संवाद व्हावे. करुणी मुरावे. कीर्ती करुणी मुरावे. कीर्ती करुणी मुरावे.
मानीची सरे उत्तमची उरे त्यांची कीर्ती आता चंद्र सूर्य तोपर्यंत होणार तिथं. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव देवाची जाणावा, देव देवाची जाणावा, तुझी साधू ओळखावा, देव देवाची जाणावा, देव देवाची जाणावा, देव देवाची जाणावा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. असे गोपाल नंद गिरीजी बाबा. काम संपलं, कैलासाला गेले, भगवंत स्वरूपता प्राप्त झाली. ते संत महात्म्यांचं असं कसं असतं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास. कार्य संपल्यानंतर साधू थांबत नाही. आपण सर्व मिळून आज मोठा पर्वकाळ, सर्व सुरेगाव ग्रामस्थ बाबांच्या चरणी, बाबांना आता ते पूर्ण स्थितीला प्राप्त झाले. आपण त्यांच्या फक्त एक उलट त्यांचा आपल्याला आशीर्वाद भेटेल. आपण आशीर्वादाची अपेक्षा करायची असती. विठ्ठल विठ्ठल शिव सांगे गिरजे प्रति राम नामे उत्तम गती, होका अधम चांडाळ राम नामे त्याचं कुळ पावन होतं. तोच पावन कुळ होतोच. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपा चतुर्भुज नर म्हणजे उत्तम गती प्राप्त होणे. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला झाले, निवृत्तीने ते झाले. त्याचं सगळं कुळ पवित्र होतं. दोन्ही कुळाचा उद्धार होतो राम नामाचं चिंतन केलं तर. राम नाम की औषधी खरी नियत से खाय, अंग रोग व्यापे नहीं भव रोग मिट जा. राम नामाची पवाडे, राम नामाची पवाडे, रामाची पवाडे, राम नामाची पवाडे. अखंड जाची वाचा पडे, अखंड जाची वाचा पडे. राम नाम उच्चारी, ओ राम नाम उच्चारी, राम नाम उच्चारी. तो धन्य जो राम नामाचं चिंतन करतो, तो धन्य. भोलेसा बाबा सुद्धा मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, वेचणे लागे शरीर तिये गावी. 12व्या त्या सांगतात. काशीला जर मेला तर मोक्ष प्राप्त होतो. स्वतः जगाचा मालक गेलेल्या व्यक्तीच्या कानात येऊन तारक मंत्राचा उपदेश करतो. कुळ पवित्र होतं. नामाचे अनंत फायदे. नाम काय करतं? जळतील पापे जन्मांतरीचे. नाम काय करतंय? पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो पैसा, संत चरण पावलो. ज्यांचा आपण अभंग घेतल्याशिवाय करता, ते तर भगवंताच्या साक्षात्कारा करता तळमळत होते. भोले बाबाच्या मंदिरात जाऊन अनुष्ठान करत होते नाथ महाराज पैठणला. सारखं भगवंताचं नामस्मरण, भोले बाबाचं सारखं चिंतन. आणि मग चिंतन केल्यानंतर भोले बाबा प्रसन्न झाले आणि आकाशवाणी झाली. तू जनार्दन स्वामींकडे जाय. अधिकारी महापुरुष आहे म्हणले, ब्रह्मनिष्ठ महापुरुष आहे जनार्दन स्वामी, त्यांच्याकडे जाय हे सांगणारे भोले बाबा. तुलसीदास महाराज, तुलसीदास महाराजांचं जीवन इतकं प्रतिकूल होतं. 1-2 मिनिटं ऐका फक्त. इतकं प्रतिकूल जीवन असतं साधूचं.
अन्ना करता प्रत्येक घरामध्ये भीक मागत होते, अन्न भेटत नव्हतं महाराज. तुलसीदास महाराज डोक्यावर घेतात. आज जसे आपण ज्ञानेश्वर डोक्यावर घेतो ना, उत्तर भारतामध्ये तुलसी रामायण सोडून दुसरा ग्रंथ तुम्हाला पाहायला भेटणार नाही महाराज. अमृत तुलसी रामायण. असे तुलसीदास महाराज जन्माला आले तर 32 दात होते, वजन इतकं होतं, घाबरले. 32 दात आणि जन्माला आले. भगवंताचं नामस्मरण, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय. आपले मुलं जन्माला आलेल्या भगवंताचं नामस्मरण करतात, याचा अर्थ ते अवतारी होते. आणि मग त्यांचे लक्षणं पाहिल्यानंतर आई गेली जन्मताच आणि मग सगळेच घाबरले, वडीलही घाबरले. आपला ना नंबर लागू. तुलसीदास महाराजांना एक दासी होती, चुनिया दासी, तिच्या बरोबर पाठवून दिलं. 5 वर्ष आईप्रमाणे सांभाळलं चुनिया दासीना. 5 वर्षानंतर ती दासी निघून गेली. मग आणखीन तर घाबरले, जे यांना सांभाळते ते टिकत नाही म्हणले. जन्मले तर आई गेली, वडीलही गेल्यानंतर ती दासी गेली. मग गावामध्ये कोणी भिक्षा सुद्धा देत नाही तुलसी महाराजांना. उपवास घडतोय आणि 1 दिवसाचा प्रसंग आहे. भाग्य उदयाला आलं महाराज. मग पुण्य फळलं महाराज. ऐशी कर्म साम्य दशा गिरीशा मग श्री गुरु अपेसा भेटीची गा. मग त्या गावामध्ये कीर्तन होतं आणि त्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांना सगळं रामनामाचं महत्व सांगितलं. इतकं रामनामाचं महत्व सांगितलं. तुलसीदासाने सांगितलं, आता 8 दिवस आपण उपवास करतोय, आता आपण भगवंताचं नामस्मरण करू म्हटले. एका झाडाखाली गेले, निवांत असं झाड पाहिलं आणि मांडी घालून बसले. सारखं श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम 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 जय राम जय जय राम. ऐका आता नामस्मरणाचा परिणाम. एवढं ऐकल्यावर तरी तुम्ही नामस्मरण करणार आहे, आपण लांबवणार नाही. इतकं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण केलं. कैलासामध्ये भोले बाबाच्या कानावर नामस्मरण केलं. आपण ज्या भगवंताचं नामस्मरण करतोय, बालक भगवंताचं नामस्मरण करतोय. अन्न नाही, पाणी नाही, 7 दिवस झाले. शिव सांगे गिरजे पती, तू जाय म्हणले आता प्रसाद घेऊन त्याला. काय कर म्हणले? अन्नपूर्णा माता स्वतः प्रत्यक्ष अन्नपूर्णा माता ताट घेतलंय पाचे पकवानाचं. आणि तुळशीदास महाराज जिथं भजन करत होते तिथे गेले. म्हणले, बाळा अरे तुला भूक लागली हो? म्हणले, आई. तुळशीदास महाराज जेवा ना. आईची आठवण आली, डोळ्याला धारा लागल्या. आईचं प्रेम आठवलं. म्हणली, मला आई स्वतःच्या हाताने जीव घालत होती. म्हणले, जगाची आई तुलसीदास महाराजांना स्वतःच्या हाताने जीव घालती. म्हणून नाथ महाराज सांगतात, कलियुगामध्ये तुम्ही बाकीच्या साधनाच्या नादीला बोला. सार त्या विश्वामध्ये सार जर असेल तर नामस्मरण सारे, राम नाम सारे अभंगाच्या तृतीय चरण. नाम सारांचे पैसार, नाम सारांचे पैसार, नाम सारांचे पैसार, नाम सारांचे पैसार. भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, हातो
चांडाळ असो अधम चांडाळ विष्णू हरी पार उतरी पार असो अधम चांडाळ असो अधम भवसिंधू तरी पार. सगळ्यात मोठं काम येण्याची शरीरे शरीरा येणे सरी बिंब होणा येर झाले. सगळं काम होतंय. कुळ पावन होतंय, कुळ पवित्र होतंय, सगळ्यांचा उद्धार होतोय आणि आपलं जन्म मरण निवारण होतंय. सगळ्या मंडळींनी ऐकलं, समाधान झालं. पण काय म्हणले महाराज, अजून याच्यापेक्षा काही श्रेष्ठ नाही का? नाम श्रेष्ठाचे पै श्रेष्ठ नाम श्रेष्ठाचे पै श्रेष्ठ नाम श्रेष्ठाचे पै श्रेष्ठ नाम श्रेष्ठाचे पै श्रेष्ठ एका जनार्दनी वरिष्ठ एका जनार्दनी वरिष्ठ गो आता माझा लाड गो आता माझा लाड जनार्दनी वरिष्ठ एका जनार्दनी वरिष्ठ गो निर्वाणीचं बोलतात मला शेवटचे चरणात. नाम श्रेष्ठाचे पै श्रेष्ठ एका जनार्दनी वरिष्ठ कळसाच्या वर बांधकाम असतं का? कळसाच्या वर बांधकाम नसतं. नाम साध्य आहे, साधन आहे, नामनामीचा अभेद आहे. आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण व्हावं म्हणून आपण रोज भगवंताचं नामस्मरण करावं. गुण गायीनावडी भगवंताचं श्रवण करावं, गुणाचं चिंतन करावं. ज्या योगानं आपले जीवन कृतार्थ व्हावं हा संतांचा निरोप आहे. महाशिवरात्रीचं निमित्त आहे. ज्या संतांच्या कृपेनं सेवा झाली त्या संतांचं एकदा भजन करू आपण. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया सगळे भजन करा. हरी ज्ञानोबाराया सगळे तुकोबाराया हरी ज्ञानोबाराया
सखया निवृत्ती आया निवृत्ती आया ज्ञान सखया ज्ञान सखया ज्ञान सखया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरी बोले बोले माते महाराज हरी नाय विचारिला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ कोणी उठू नका. भगवान की जय. कोणी उठू नका. आपल्याला तरुण मंडळींचा सगळ्यांचा संकल्प आहे भोलेबाबाचा आज लग्न सोहळा करायचा आहे. असेच बसून राहा आणि श्रीफळ द्यायचे. मंडपवाले आपले सुंदर अशी सिस्टीम दिली त्याच्याबद्दल आपले मंडपवाले अवनी महाराजांच्या हस्ते श्रीफळ घेऊन जायचे. चला आरती बी होईल नंतर.